नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती चर्चा करतोय. प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे. तर या प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा करूयात. या प्रथम सत्र परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ही प्रथम सत्र परीक्षेची म्हणजे तुमच्या 6माही एक्झाम फर्स्ट टर्म जी परीक्षा आहे, तर त्या परीक्षेची एक प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलोय. गणित भाग 2 ची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. तर या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करूयात. या प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांवर चर्चा करू, डिटेल्समध्ये चर्चा करूयात. आणि ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल आणि तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. आजची चर्चा झाल्यानंतर तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून त्या डाउनलोड करू शकताय. तर बघा मित्रांनो, या प्रश्नांवरती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर चर्चा करू. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, तुमचं 6माही परीक्षेचं जे स्वरूप आहे, जसं बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं बोर्ड परीक्षेचं, तसंच या 6माही परीक्षेचं असणार आहे. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात. पहिल्यामध्ये अ आणि ब, ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. ए मध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात. ओके, बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन आणि 4 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 1 मार्क, असे तुमच्याकडे 4 प्रश्न असतील तर 4 प्रश्नाचे एक एक करून 4 मार्कांचा हा एक एकंदरीत हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता हे प्रश्न बघूयात कसे विचारले, त्यांची उत्तरं काय असू शकतात. तर इथे एबीसी समरूप PQR आणि AB 4 PQ 6 QR 9 तर BC बरोबर काढा. तर मित्रांनो, 2 त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर कसं असतं बाबा, प्रमाणात असतं. म्हणजे AB छेद PQ बरोबर BC छेद QR अशा प्रकारे हे गुणोत्तर असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी AB आहे 4, PQ आहे 6. 4 भागिले 6 बरोबर आपल्याकडे QR भागिले BC भागिले QR आहे. नाहीतर याचं BC ची किंमत काढायची आणि QR आपल्याकडे दिलाय 9. आता इथं जर तुम्ही जर विचार केला बघा, इथं इथं आता तिरकस गुणाकार वगैरे जर तुम्ही केला, 6 गुणिले BC 6 BC. ओके, आता इथं जागा कमी, मी शॉर्टकटमध्ये लिहितो. आणि 9 चौक 36 झालं बरोबर. मग BC बरोबर काय येणार, 36 आपल्या जाग्यावर, हे 6 गुणिले इकडे आले भागिले 6. मग BC बरोबर 6 6 36, BC बरोबर किती 6, म्हणजे तुमच्याकडे BC बरोबर 6 सेमी आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, दुसरा प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या. आता एक लक्षात घ्यायचं इथं, बोर्डाच्या परीक्षेला किंवा शाळेत तुमच्या 6माही परीक्षेला प्रश्न आला हा, तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाहीये, हे कच्चं कामामध्ये करायचं आहे. तुम्हाला फक्त BC बरोबर 6 सेमी, बी बरोबर 6 सेमी म्हणजे ऑप्शन बी 6 सेमी यावरच टिक करायचं, तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न पण लिहायचं नाही, फक्त लिहायचं बाबा ऑप्शन पहिल्याचं उत्तर ऑप्शन बी बाबा 6 सेमी एवढं लिहिलं तरी खूप झालं. ठीक आहे. आता पुढे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या कंस PRQ मध्ये PRQ अंतर्लिखित केला आहे. आता त्या कोणाचं माप जर का 75 असेल तर त्याच्या समोरच्या कंसाचं माप किती असतं. आता समजा माझ्याकडे हा एक वर्तुळ आहे बरोबर. या वर्तुळाचा जर तुम्ही विचार केला, या वर्तुळामध्ये इथं समजा तुमच्याकडे P आहे, R आहे, Q आहे. हा जो कोण आहे तुमच्याकडे तो 75 अंश आहे बरोबर. तर कंस PRQचंच माप विचारलंय तुम्हाला, त्या कंस PRQचं. आता याच्या समोरचा जो कोण आहे, कंस आहे, त्याचं माप असणार 150, कारण ह्या अंतर्लिखित कोणाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, म्हणजे हा कंस 150 बरोबर. मग हा PRQ कंस किती असणार आहे, 360 संपूर्ण वर्तुळाचं माप. 360 मधून या 150ला तुम्ही जर वजा केलं तर तुमच्याकडे 210 उरतात. म्हणजे हा जो वरचा जो बाहेरचा जो कंस आहे PRQ, त्याचं माप तुमच्याकडे 210 असणार आहे. तर इथं 210 उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा, 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 5.5 सेमी आणि 3.3 सेमी आहेत. तर त्यांच्या केंद्रातील अंतर. मित्रांनो, 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील ना, तर त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजी एवढं असतं. म्हणजे 5.5 अधिक 3.3 करावं लागेल. 5.5 अधिक 3.3 केलं तर 8.8, तर 8.8 सेमी हे उत्तर बरोबर आहे. ओके. आता पायथागोरसचं त्रिकूट कुठलं नाहीये, तर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर मला तर वाटतंय, हे बघा इथं 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, यांची बेरीज 225 होते का बाबा, यांची बेरीज 225 येते, जी 15चा वर्ग आहे. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 556, 556 नाही 576, मला तर वाटतंय 576 आहे. आणि 576 कशाचा वर्ग येतो हा, 24चा. आता 100 अधिक 576 676, जो 26चा वर्ग आहे. म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट नाहीये, त्रिकूट आहे. आणि हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट तुम्हाला असेल, मिळेल. पण ही जे सी जो ऑप्शन आहे ना, हे पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. इथं बघा तुम्ही 17चा वर्ग 289 येतो, 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज केली तर ती 289 मिळते. म्हणजे तुमचा ऑप्शन सी असणार आहे. तर बाबा हे पायथागोरसचं त्रिकूट नाही.
कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठलं पायथागोरसचं त्रिकूट आहे हे ओळखा. आता इथं हा प्रश्न पण खूप सोपा आहे बघा. प्रश्न पहिल्यातला जो बी आहे ना मित्रांनो, त्या पहिल्यातल्या बी मध्ये काय असतं, 4 प्रश्न असतात 1-1 मार्काचे. ओके. आता इथं या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एबीसी छेद डीसीबी. आता या दोघांचा हा पाया बीसी समान आहे. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं, बरोबर. मग एबी भागिले काय येणार बाबा, एबी छेद बीसी. वरच्या त्रिकोणाची उंची जी आहे एबीसी ची उंची एबी, ओके, भागिले डीसीबी ची उंची ही डीसी, सॉरी डीसी आहे, बीसी नाही तर इथं डीसी पाहिजे, एबी भागिले डीसी. ठीक आहे. आता एबी बरोबर किती 3 आहे आणि भागिले सीडी बरोबर म्हणजे सीडी म्हणजे डीसी बरोबर 4 आहे, म्हणजे 3/4 इथं हे गुणोत्तर आपल्याला मिळू शकतं. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतोय. आता एका चौरसाचा कर्ण 12 आहे, 12 वर्गमुळात 2 आहे, तर बाजू किती. आता चौरसाची बाजू काढायचं सूत्र एक आहे बघा, एक शॉर्टकट मध्ये सूत्र आहे, 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. चौरसाची बाजू काढायचं सूत्र. आता 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती आहे, 12 वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गेले किती राहिलं बाबा, उत्तर 12. म्हणजे चौरसाची बाजू जी आहे ती आपल्याला 12 मिळेल. ओके. आता इथं तिसरा एक प्रश्न आहे, कोण बी जो आहे त्या बी चं माप 110 आहे आणि चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. बी जर 110 आहे तर डी चं माप किती. आता बघा एक लक्षात घ्या, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180, म्हणजे कोण बी आणि डी यांची बेरीज 180 अंश असणार आहे. कोण बी अधिक कोण डी बरोबर आपल्याकडे 180 अंश असणार आहे. आता बी चं माप 110 अंश आहे तर डी चं माप काढायचंय बरोबर 180 अंश. आता डी आपल्या जागेवर 180, आपल्या जागेवर 110 अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 110 झाले. मग 180 मधून 110 गेले किती बाबा, 70 राहिला. वजा 110 केले तर आपल्याकडे किती आलं, उत्तर 70 आलं. ठीक आहे. असं उत्तर आपण हे काढू शकतो. आता इथं इथं तुम्हाला एक या ठिकाणी लक्षात घ्या, सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी. अशा प्रकारे समजा वर्तुळ आहे, त्याचं केंद्र सी आहे, त्याची त्रिज्या 6 सेमी आहे. ए बी वर्तुळाला ए बिंदूपाशी स्पर्श करते. समजा ही स्पर्शिका आहे, ही कुठं ए बिंदूपाशी स्पर्श करते. तर तर कशाचे माप काढा, तर कोण सीएबी चे माप काढा. तर सी ए आणि समजा इथं बी आहे, तर कोण सीएबी चं माप काय आलं, 90 अंश आलं, कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार या कोणाचं माप 90 अंश वगैरे येऊ शकतं. आता बघा मित्रांनो, मी बाकीच्या काय प्रश्नांची उत्तर सांगत बसत नाही, तुम्ही बघा समजून घ्या. आता याच्या उत्तरांवरती मी एक स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे, पण सध्या ही प्रश्नपत्रिकाच एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये दुसऱ्यातला ए जो आहे ना, त्याच्यामध्ये कृती पूर्ण करायच्यात आपल्याला. 2 कृती कुठल्या तरी पूर्ण करायच्या असतात 3 पैकी. आता इथे बघा, इथे ही आकृती जी आहे याच्यामध्ये कुठलं प्रमेय वापरलंय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. तुम्ही इथे लिहू शकता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि या सूत्रात किमती वगैरे टाकून एकदम सोपा प्रश्न असतो हा. त्याच्यामध्ये बघा 3 प्रश्न आहेत. हा पहिला झाला, हा एक दुसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे बॉक्सच पूर्ण करायचे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये लघु कंस विशाल कंस यांची नावं फक्त लिहायची आहेत. जसं की इथं लघु वर्तुळ कंस कुठला, ए एक्स बी जो आहे तो लघु वर्तुळ कंस आहे, कंस ए एक्स बी तुम्ही म्हणू शकता. आणि विशाल वर्तुळ कंस ए वाय बी. आता लघु वर्तुळ कंसाचं माप बघा, ह्या केंद्रीय कोणाचं माप 100, तर या कंसाचं माप सुद्धा 100 असणार. आणि विशाल वर्तुळ कंसाचं किती, संपूर्ण वर्तुळाचं 360 असतं, 360 मधून हे 100 गेले म्हणजे किती राहिलं, 260 अंश. तर एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो हे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात. 5 पैकी तुम्हाला कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जवळपास 8 मार्काला असतो. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 2 मार्क आहेत. ओके. त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न असतो तिसऱ्यातला अ जो आहे ना, तो ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतो, जो दुसऱ्यातल्या अ मध्ये असतो तसा. इथं 6 बॉक्स असतात, आपल्याला 6 बॉक्स पूर्ण करायचे असतात. ठीक आहे. एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क. याच्यामध्ये 2 प्रश्न असतात बघा, इथं 2 प्रश्न आहेत आणि या 2 पैकी कुठलाही एक प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी जो आहे, तो बी जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न असतात. 4 पैकी 2 आपल्याला सोडवायचे असतात. एका प्रश्नाला 3 मार्क. इथं एखादं प्रमेय सुद्धा येऊ शकतं. त्याच्यानंतर इथं बघा पुढे प्रश्न क्रमांक चौथा जो आहे, त्या प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 सोडवायचे. एका बरोबर उत्तराला तुम्हाला 4 मार्क असतात. ओके. तर 4 मार्काचे असे 3 असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. त्याच्यानंतर बघा अजून एक प्रश्न बघू. खाली तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात, त्या दोघांपैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा असतो 3 मार्काला. ठीक आहे. एखादी आकृती याच्यामध्ये आली तर चांगली गोष्ट आहे. तर बघा मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका फक्त आपण बघितलेली आहे, याच्यावरती नंतर आपण डिटेल्समध्ये चर्चा करू. पण अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या 6माही परीक्षेला येऊ शकते. तर बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबू. तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका हवी असेल
आणि त्याचबरोबर इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या PDF ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता. तर मी या ठिकाणी इथंच थांबतो, तुम्ही थांबू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि PDF डाउनलोड करून घ्या सगळ्या विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेच्या पेपरच्या. बाय मित्रांनो, धन्यवाद.